काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी अचानक वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। त्यानंतर लगेच अंतापूरकर आणि खोसकर हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली। गेल्या काही दिवसांपासूनच खोसकर आणि अंतापूरकर यांच्यावर पक्षाकडून कारवाईची टांगती तलवार आहे। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय या दोन आमदारांसह काँग्रेसच्या एकूण 5 आमदारांवर आहे। त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी हे दोन आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले का असा सवाल विचारला जातोय। खोसकर यांनी मात्र या सर्व चर्चा फेटाळलेल्या आहेत। एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत ते काय म्हणतात पाहूया। आता इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरला 15 कोटीचे कामं मंजूर झालेले आहेत। त्याचं टेंडर काढायचं थोड्या दिवसात आचारसंहिता लागणार आहे नगर विकासची, आणि त्याला निधी नसल्यामुळे टेंडर काढता येत नाही। 2-4 लाभार्थ्यांचे समाज कल्याणचं खातं त्यांच्या असल्यामुळे ते लाभार्थ्यांच्या सह्या घ्यायच्या होत्या। आताही सुद्धा परत सीएम साहेबांकडे जायचे की मला जावं लागतं। आज मी आता लोकांना मतदारसंघातल्या लोकांना हे सांगतो की बाबा मी कुठे गेलो चॅनलवाले माझ्या पाठीमागे देते, इकडे गेलं तिकडे गेलं, त्याच्यासाठी मी आता मतदारसंघातल्या लोकांना सांगतो की मी घरीच बसतो, दहावी मोती करून मला निवडून द्या। मग काय याच्या पुढे काय बोलतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।